ज्या पुंडास टीमने विजय संपादित केला गेला. सूरजने खूप चांगल्या प्रकारे त्या मॅचमध्ये परफॉर्मन्स केलं गेलं. परंतु या मॅचमध्ये पाहूया सूरजची उल्लेखनीय खेळी राहते का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट तो खऱ्या अर्थाने ठरला गेला. एका मॅचमध्ये तब्बल 54 धावसंख्या त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये ना आता ते समीकरण राहील की ही मॅच अलग आहे, हा दिवस वेगळा आहे, शृंखला वेगळी आहे. या आजच्या दिवसामध्ये ना तब्बल या रगरगत्या उन्हामध्ये पाहूया या दोन टीम्सपैकी कोणाचं अस्तित्व कायम टिकून राहतं. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, प्रतीक आणि रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. टाइम स्टार्ट. त्या ठिकाणी आम्ही टाइम कॅल्क्युलेट करत आहोत की तब्बल 15 मिनिटामध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचे आहेत. 3:10 कंप्लीट झालेले आहेत, म्हणजेच 3:25 हा खऱ्या अर्थाने पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला पाहिजे. फिल्डिंग करणारी टीम या गोष्टीची तुम्ही दखल घ्यायची आहे. पहिलाच गोलंदाज कुणाल, पहिलाच बॉल राऊंड द विकेटने ड्राईव्ह केले. खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह. सोबतच्या सणाला बॅटचं तोंड उघडलं गेलं आणि ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. 2 धावसंख्येचा धाडस मानस या दोन गोष्टीचा समन्वय साधला गेला की या 2 धावसंख्या बनल्या जातील. बॉटमॅनचा सुरेखरित्या वापर होता. स्वतःला थोडंसं मागे नेलं, स्ट्रोकसाठी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हर खुलं होतं. त्यांनाही माहिती लॉंग ऑफला फिल्डर होतं. रक्षण एक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. जो स्क्वेअर लेगला फिल्डर अगदी जो प्रेक्षक कक्ष आहे त्याच्या समोर आलाय. एक मिड विकेट आहे. त्याच्यानंतर लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे. आपण पाहतो जो लॉंग ऑनला फिल्डर नव्हता तो लॉंग ऑफला होता, त्याला लॉंग ऑनला आणलं जातं आहे. त्याच्यानंतर एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच्यानंतरचा एक स्वीपर कव्हर दरम्यान हे फिल्डिंगचं जाळं त्या ठिकाणी रचत असताना टीम पुंडास बहुत तयार. ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळल्या. त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअरला खूपच वेगाने चेस करणं थोडंसं मुश्किल असेल. गवताचं गालीचे आणि बॉल त्याच्यावरती पडल्यानंतर ना जशा अंगावरती शहार येतात, गुदगुळ्या होतात ना, तशाच प्रकारे बॉल गुदगुळ्या करत चेंडू सीमारे शेपार या षटकामधला हा पहिला चौकार. कुणालच्या जो बॅटमधनं रितेशच्या पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेन अगदी पर्वणी होती. पर्वणी स्वीकारली गेली. फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक. बॉल सीमारे शिपार. चौकारानंतरचा रितेशच्या बॅटमधून हा षटकार. गेला. राईज केलेल्या बॉलवरती सरप्राईज फटका. चौकारानंतरचा हा षटकार रितेशच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तब्बल आता वाढत असताना 13 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. 3 षटकांची ही मॅच. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन, परंतु लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, सोडणार नाही कॅच. डोळ्यासमोर चौकार, एक षटकार पाहायला गेला. कॅच सोडली असती तर कदाचित अजून ही काहीशा धावसंख्या मोजाव्या लागल्या असता. फिल्डरची चपळाई त्या ठिकाणी लॉंग ऑफला पाहायला मिळालं. फिल्डर जे नक्कीच लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या हातामध्ये झेल. मयूर होते त्या ठिकाणी, त्याच्या हातामध्ये झेल आली. मागच्या मॅचमध्ये मयूर 0वरती बाद झाले होते, परंतु या मॅचमध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करत असताना यश मिळतं. पहिला धावसंख्या 13 बॅटिंग करते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पावनजे. थँक्यू. पहिला विकेट आलाय मयूरच्या खऱ्या अर्थाने हातामध्ये. हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन इंटर. कॉमेंट्री संपली गेली अक्षय दादा यांची. आता अक्षय नावाचा खऱ्या अर्थाने खेळाडू क्रमांक 3 वरती आलाय. क्रमांक 3चे खेळाडू ना वन डाऊनचे खेळाडू अगदी घातक असतात. घातक खेळाडू नक्की सोच आहे. प्रत्येक आहे स्ट्राईकवरती. यावेळेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याच्यासाठी लेग स्टंपवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग स्टंप अगदी त्यांना वाकवायची होती, तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. माज खान त्या ठिकाणी एक्स्ट्रा धावसंख्या वाढवत असताना ज्या अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. कॅमेरामॅन सूरज खूप चांगल्या प्रकारे क्षणचित्रे प्रिन्स मूवीज.in च्या माध्यमातून जपत असताना टिपत असताना. टीमची धावसंख्या 14. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. थांबून खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे का प्रश्नचिन्ह पडला गेलाय. सुदीप सर त्या ठिकाणी आहेत, परंतु सांगतायत बॅटांनी चेंडूचा खऱ्या अर्थाने संपर्क नाही आहे. सुदीप सरांनी कोणत्या प्रकारचा इशारा दिला गेला नाही. अखेरकार षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. त्या षटकामध्ये आला एक विकेट. धावसंख्या झाला 13. बॅटिंग करते पिलंजे
त्या ठिकाणी टॉस जिंकून त्यांनी डिसिजन घेतला गेला आणि आत्तापर्यंत डिसिजन तर त्यांचा सुरेखरित्या आहे. फिल्डिंग जी पोझिशन आहे ना ती वारंवार बदलावी लागेलच, कारण डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाचा कॉम्बिनेशन जेव्हा असेल तेव्हा जे मिड ऑनला नक्की क्षेत्ररक्षण असतात त्याला लॉंग ऑनला जावं लागतं, जे मिड ऑफला असतात त्यांना जावं लागतं लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, मिड विकेटला, एक्स्ट्रा कव्हर, असे असंख्य सारे फिल्डिंग पोझिशन आहेत ना, हे उजव्या आणि डावखुऱ्या हाताचे फलंदाज आल्यानंतर आपल्याला चेंज करावे लागतात. धावसंख्या 14 आहेत. वाईट बॉल आला एक, 13 धावसंख्या होत्या, तिथे एक वाईट बॉल येत असताना 14 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि त्या ठिकाणी दुसरे षटक आता विचार केला गेला तर हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय गोलंदाज योगेश आलाय. ओव्हर नंबर 2, स्कोअर मोजून 14, 1 विकेट ऑफ लॉस. एक गडी गमावला गेलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग कधी होईल पिलंजीची ते आता सध्या तर पाहायला मिळत नाही. बॉल योगेश ओव्हर द विकेटने शॉर्ट ऑफ लेन खेचायचं होतं परंतु जास्त फोर्स नव्हतं. थर्डमॅन बीट झालं त्या ठिकाणी. 2 धावसंख्या तर डेफिनेटली बनतील. जीवाच्या आकांताने वळले गेले त्या ठिकाणी. पाहिलं गेलं तर अक्षय स्ट्रायकर एंडवरती होते, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक आहेत. स्ट्राईक झाली, रोटेट झाली होती. शेवटच्या बॉलवरती जो डॉट बॉल आला त्याने स्ट्राईक रोटेट झाली होती. त्यानंतर आता स्ट्राईक मिळाली गेली अक्षय आला. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचायचा होता. शॉर्ट ऑफ लाईन मोठी पर्वणी होती. पडल्यानंतर बॉलवरची नजर नव्हती. बॉल बॅटच्या टो एंडवरती लागला गेला. त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 2 टीमची धावसंख्या 16 ओव्हरवरून 16 हा तोच आकडा आहे ज्या 16व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केलं सचिन रमेश तेंडुलकर याने. भारतासाठी 100 शतकं त्यांनी लगावली गेली. वयाच्या 16व्या वर्षी वकार युनिससोबत 57 धावसंख्येची खऱ्या अर्थाने ती बहारदार खेळी आणि त्यानंतर 100 शतकं कंप्लीट झाली आणि त्याचं नाव दिलं गेलं, त्यांना पुरस्कार दिला गेला, तो म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आता थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फेकी कुठे गेली हेच कळालं नाही. मागे थर्डमॅनला खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे होते. अगदी लेझी क्रिकेट, थोडासा क्रिकेट लेझीपणाचा झाला. थर्डमॅनला पुन्हा एकदा दुसरींदा मिसफील्ड झाली गेली. त्या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 17 जुलै 1947. यूट्यूबवरती जा, रामदास बोट हे नाव टाका. तुम्हाला 17 जुलै जी गटारी अमावस्येची रात्र होती ना, त्या गटारी अमावस्येच्या रात्री काय झालं होतं ते तुम्हाला गाण्याच्या माध्यमातून कळेल. रामदास निघाली हा गाणा रोहित पाटील अलिबागचे यांनी गायला गेला. रामदास बोट रावेस बंदरावरून तर भाऊच्या धक्क्याला जायला निघाली होती. तेव्हा तिचा काशा खडकाला खड्या हाताने अपघात झाला आणि 725 प्रवासी त्या बोटीमध्ये होते आणि त्यांचं निधनसुद्धा झालं होतं. बारक्या मुकादम काही वर्षापूर्वी नक्कीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मुखातून ती स्टोरी सांगितली गेली होती. तो 17 आकडा. यावेळेला बॉटमॅनचा वापर करायचा होता. शेवटच्या क्षणाला मन बनवलं गेलं की कट करू बॉलला. डिपिच कोवर पॉईंट असेल त्याच्यानंतर गल्लीमध्ये हा बॉल ढकलला जावा. हा प्रयत्न चुकला गेला. प्रतीक होते. प्रतीकने ना अद्यापर्यंत आपल्या टीमला सांभाळले. हा पहा ॲक्शन रिप्ले. शेवटच्या क्षणाला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. मन बनवलं होतं ऑनसाईडला खेळायचं परंतु शेवटच्या क्षणाला बघितलं गेलं की बॉल थोडासा आतमध्ये येतोय. मन बनवलं गेलं की बॉटमॅनच्या वापराने एक सिंगल तरी मिळेल परंतु एकही सिंगल मिळाली नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. हा बॉल गेला डॉट. जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात योगेश. 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. टीमची धावसंख्या 17. 17 ओव्हर. विकेटने ताकदीचा वापर. एलिव्हेशन मिळाले का फिल्डर डाऊन दी बॉल थोडेसे दूरवरती होते परंतु बॉल अगदी गॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आम्हाला सांगत असताना की या बॉलवरती मोठा फटका आलाय. प्रतीकच्या बॅटमधून षटकार. ॲक्शन रिप्ले होता मेगा स्क्रीनवरती तुमच्या समोर. अगदी गॅपमध्ये खेळले गेले. ओव्हर द विकेटने आले. बॉलवरती नजर. ताकदीचा वापर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हटला गेला तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ताकद होती, नजाकत होती. बॉल गॅपमध्ये षटकार आला. टीमची धावसंख्या 23. 23 धावसंख्या झालेल्या आहेत कंप्लीट. षटक क्रमांक 2. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम पुंडास यावेळेला अजून एक ताकदीचा वर. प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी जुळवत असताना बॉल सरळ बॅकआउट स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला आणि हा लागोपाठचा षटकार नंबर 2 बाय प्रतीक. सिक्सर नंबर 2 ऑन रो प्रतीक. हा पहा बॉल. ताकदीचा वापर. लेग स्टंपवरती बॉल होता. याच्या अगोदरच्या फटक्यावरती ना जास्त ताकद नव्हती परंतु टायमिंग थोडंसं व्यवस्थित जुळलं गेलं. त्यानंतर आता प्रॉपर टायमिंग होतं. प्रॉपर ताकदीचा वापर होता. गोलंदाजाची लेंथ, गोलंदाजाची जी आशा होती ती नास्तबूत करत असताना, विश्वास त्यांचा तोडत असताना आता फटके मोडत निघालाय फलंदाज प्रतीक. 29.
यावेळेला फटका चांगला इनसाइड आउट फटका खेचला गेला. स्वीपर कव्हरला फिल्डर एक टप्पा घेतला तर कदाचित बॉल मागे जाईल हे माहिती होतं फिल्डरला, म्हणून आधीच थोडेसे मागे राहिले. बॉल जसा त्यांच्या डोळ्यासमोरून फ्लाय झाला त्यांनी अगदी पायांचा वेग मागे ट्रान्सफरंट केला गेला आणि या बॉलवरती आल्या धावसंख्या 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. 31 धावसंख्या स्कोरकरवरती आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ या ठिकाणाहून उर्वरित असेल. थोडासा वेळ आपल्याकडे नक्कीच आहे. जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. जो खेळाडू नक्कीच झाला त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर जायचं आहे, कारण एका गोष्टीचा तुमच्यासमोर नक्कीच उल्लेख करेन की मैदानाच्या आतमध्ये 2 व्यक्ती असे असतात ना ज्यांना ज्या प्रकारे आपण एखाद्या उन्हामध्ये एखाद्या लोखंडाला ठेवावा आणि तो जसा तापावा ना, तो जसा गरम व्हावा ना, तशाच प्रकारे त्यांना अगदी उन्हाचे चटके सोसावे लागतात. ते म्हणजे आमचे पंच. कोणत्याही प्रकारचा योग्य डिसिजन जेव्हा चुकीचा येतो तेव्हा त्यांच्यावरती खापरं फोडली जातात. कारण एका गोष्टीचाही नक्कीच तुम्हीही उल्लेख करायला हवा, तुम्ही एका गोष्टीची जाणीव करून घ्यायला हवी की आपण मैदानाच्या आतमधनं खेळून हारो, खऱ्या अर्थाने परास्त हो या जिंको, आपण मैदानाच्या बाहेर येतो आणि एखाद्या सावळीमध्ये बसतो. परंतु पंचांना किती कठीण परिस्थिती असली ना तरी त्यांना पंचगिरी करावी लागते. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचाही वेळ जास्त वाया जाणार नाही याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करा. शेवटचं षटक सूरज त्या ठिकाणी बॉल बॉडी लेंथवरती आदळला गेला. या बॉलवरती एकही धावसंख्या नाहीये. सूरज येते त्या ठिकाणी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज. पहिला बॉल फेकला गेला डॉट. टीमची धावसंख्या 31. सूरज एक चांगला गोलंदाज आहे, ज्युनियर ऑलराउंडर आहे आपल्या टीमचा. विथ द विकेटने बॉल जसा आला तसा बॅटवरती रीड केली गेली होती लाईन, त्याच्यावरती मोहर लावण्याचा विचार होता. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी विचार केला गेला तर अक्षयचा मिस्ट्रामिंग स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑनला झेल स्वीकारली गेली. एक अक्षय मैदानाच्या बाहेर आणि दुसराही नक्कीच खेळाडू अक्षय मैदानाच्या बाहेर. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवरती होता. बॉल खेळल्यानंतर हवेच्या विरुद्ध खेळला गेलेला फटका. फिल्डर डाऊन दी बॉल अगदी तग धरून वाईडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी होते. त्यांच्या हातामध्ये ही जेल स्वीकारली गेली आणि आपल्या टीममधनं पुंडास या टीममधून ज्युनियर ऑलराऊंडर आम्ही सूरजला का म्हणतो ते आता नक्कीच तुम्हाला कळलंच असेल. कारण एक पात्र अभिनव तुम्हाला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जशी त्यांनी उचलली गेली तसा आत्मविश्वास ना हा दुरावला. परंतु आत्मविश्वास त्याचा जर भेदायचा असेल ना तर समोर अगदी रंगाळामधनं तोफगोळे निघतात ना, तशाच प्रकारे तोफगोळे ज्याच्या पाठमधनं अद्यापही निघाल्यात ना तो प्रतीक अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि यस अजून एक तोफ निघाली बाहेर. अजून एक फटका खेळला गेला तोही सूरजच्या विरोधात आणि सूरजला दाखवलं गेला आसमान. येतो आसमानी टोला प्रतीकच्या बॅटमधनं. अजून एक षटकार. टॉपर वर्सेस टॉपर. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की एखाद्या हिऱ्याला तुम्ही जेवढं घासाल ना तेवढी हिऱ्याची किंमत वाढते. एखाद्या सोन्याच्या वस्तूला जेवढं तुम्ही तापवाल आणि तिला आकार द्याल ना तेवढा खऱ्या अर्थाने तिचा भाव वाढतो ना. तशाच प्रकारे अगदी मौल्यवान खेळाडू हा प्रतीक आहे. थांबणार कसा आहे. सूरज आला, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर स्ट्राईक जशी मिळाली प्रतीकनी प्रति यायला गेलाय. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट 2ची तर नक्कीच मागणी असेल. स्ट्रायकरवरती फेकी केली तर कदाचित जमू शकते, परंतु पहा चपलाई आता चपलाई आहे. खेळाडूचं कौतुक करावं लागेल की बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, नजरा ठेवणं, स्ट्रायकर एंड की नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॉल फेकणं ना ही मोठी पर्वणी असते फिल्डरसाठी. फिल्डर बघितलं गेलं की कोणत्या प्रकारची रिस्क उचलत नाही, कोणत्या प्रकारचा धोका उचलत नाही, प्रत्येक कोणत्या प्रकारची हालचाल करत नाही, म्हणजे एक सिंगलच धावसंख्या बनवेल. सिंगल बनवली गेली. टीमची धावसंख्या तब्बल 2 गडी 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 38. षटकामधले अजूनही काहीशे चेंडू शिल्लक आहेत. आपल्याला लुव फुल टॉस होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. वाटची ब्रिटन क्रीज अगदी तिथनं हा चेंडू वळवला गेला आणि सूरजचा खऱ्या त्याने हा बॉल डॉट फेक खेळत असताना दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये
इंटर झाला आहे मॅक्स इंटर झाला आहे. परंतु पहिला जो प्रतिहल्ला केला गेला होता ना त्या ठिकाणी प्रतीक याने, त्या प्रतिहल्ल्याला लगेचच उत्तर दिलं गेलं सूरजने. सूरजला हेच करायचं होतं की एखादा गोलंदाज मागला ठरतो, त्याच्यानंतर त्याला कमबॅक करायचं असेल ना तर फलंदाजाला शमावं लागतं. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, अगदी आतमध्ये आला बॉल, सिंगल तर नक्कीच मिळेल. मॅक्सला बॅटमधनं तर धावसंख्या बनवता आली नाही, परंतु अंगाच्या साह्याने एक सिंगल बनवली गेली. टीमची धावसंख्या 39 आणि 40 धावसंख्येचं लक्ष त्या ठिकाणून कंप्लीट करावं लागेल. फिल्डिंग करणारा टीम पुंडा असला. तर जय बजरंग शेलार आणि त्यानंतर टीम आंब्याचा पाडा, दोन टीमच्या कॅप्टनने टॉस करण्यासाठी यायचं आहे. जय बजरंग शेलार आणि टीम आंब्याचा पाडा. तर टीम साकुरोळी संघाचा कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. टीम साकुरोळी एखादा खेळाडू किंवा कॅप्टन असेल तर तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. टीम जय बजरंग शेलार आणि आंब्याचा पाडा यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहा. तुम्ही पाहिलं गेलं तर 76 धावसंख्यासुद्धा बनवल्या. पहिली अर्धशतकीय खेळीसुद्धा त्यांच्या टीममधनं एका खेळाडूने नक्कीच बनवली गेली. तर ते कॅप्टन आपल्या समोर येतात, त्याच कॅप्टनच्या बॅटमध्ये त्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. परंतु आता तुमच्या बाजूने टॉस लागला आहे. प्रथमतः रणनीती काय, टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय? आम्ही पहिली फलंदाजी करू. म्हणजे ज्या अनुषंगाने सर्व टीमच्या कॅप्टनने इथे टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीच घेतली आहे, तुम्ही पण फलंदाजीचा डिसिजन हा का घेतला गेला? आम्ही जेव्हा पण टॉस जिंकतो आमची पोरं पहिले फलंदाजी करतात आणि पहिल्या समोरच्या टीमला जास्त रन करून कमी याच्यावर हे करतो आम्ही. म्हणजेच त्या धावसंख्या डिफेन्स करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे. बॅटिंग करत असताना कोणते फलंदाज आहेत? तुम्ही तर आहात लिडिंग ऑफ द फ्रंट, तुम्ही कॅप्टन आहात, कॅप्टनची भूमिका तुम्हाला बजावावी लागेलच. तर तुम्ही सोडून तुमच्या टीममध्ये कोणते असे फलंदाज आहेत जे जास्त धावसंख्या बनवण्याचं खरा तर धाडस ठेवतात? आमच्या टीममध्ये सगळेच असे चांगले प्लेयर आहेत, पण ज्यांनी त्याचा परफॉर्मन्स चांगला करावा. तर तुम्ही सुद्धा एक यशस्वी आयोजनाचे आयोजक आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक तुमच्याच माध्यमातून इथं संपन्न झालं. भरपूर साऱ्या खेळाडूंना समालोचक असतील, पंच असतील, मान्यवर असतील, असंख्य साऱ्या अशा
अतिष्ठित व्यक्तींना ना या स्पर्धेमध्ये मान मिळाला गेला. खऱ्या त्यानं तुमच्या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं की माणसाची माणुसकी काय असते. जेव्हा माणसाकडे दानधर्म असतो तेव्हा माणसाला पैशाची कधीच कमी नसते. जेव्हा माणुसकी असते त्यांच्याकडे माणसाची कधीच कमी नसते. माणुसकीचं नातं जपण्यासाठी तुम्ही एक यशस्वी आयोजनाचे आयोजक आहात. परंतु या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आयोजन माझ्या आयोजन सारखंच आहे. आणि तर येस, आपण जय बजरंग शेलारच्या कॅप्टनकडे जाणार आहोत. टॉस तुमच्या अगेन्स्ट लागला गेला आहे. तुम्ही टॉस गमावला गेला आहे. टॉस तुम्ही जिंकतात तर तुमची रणनीती काय असते? टॉस जिंकल्यानंतर तुमचा डिसिजन काय असता? बॅटिंग करायचा डिसिजन असा तुम्हाला आता फिल्डिंग करावी लागली. सांगितलं गेलं टीमच्या कॅप्टनने की जास्तीत जास्त धावसंख्या आम्ही बनवू आणि त्या धावसंख्या नेक्स्ट सेशनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर बॅटिंग करत असताना तुम्ही किती धावसंख्या बनवण्याचा धाडस मानस ठेवता? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आंब्याचा पाडा ही टीम ही चांगली टीम आहे. येस, तुम्ही आजच्या दिवसामध्ये तुमच्याच खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी त्या ठिकाणी संपन्न केली गेली आणि त्यानंतर 76 धावसंख्या बनवल्या गेल्या. तर 2 शब्द या आयोजनाबद्दल काय असतील? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. मस्त. येस, हे 2 कॅप्टनचे नक्कीच ओपिनियन आम्ही समाप्त करत आहोत. टॉस बॉक्समधलं कबड्डी या नक्कीच क्रीडांगणावरती खेळत असताना टीम आंब्याच्या पाड्याच्या कॅप्टनने सतीशदादा जाधव याने टॉस जिंकला गेला. बॅटिंगचा डिसिजन फिल्डिंग करेल टीम जय बजरंग शेलार. तर येस, कॉम्बॉक्समध्ये आपण वळतो जिथे उपस्थित आहेत आमचे जवळचे मित्र परम मित्र मोनिश पाटील सर. धन्यवाद. याच दरम्यान आदरणीय उमेश गुरव साहेब आणि आदरणीय सीतारामजी रावते साहेब यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असं चला वळतोय मैदानामध्ये. अगदी 2 सलामीचे फलंदाज, एका बाजूला कुणाल तर एका बाजूला मयूर पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीवरती सज्ज झालाय गोलंदाज राहुल. पहिल्या 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती अगदी 40 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचली गेली आहे. ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राहुल आपला पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक नक्कीच नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथून आणि फेकी परत सहज सोप्या पद्धतीने 2 धावा या मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र फळकावरती पाहायला मिळेल. ते म्हणजे 5 या आकड्यावरती. या चांगल्या प्रकारची सुरुवात झाली. 3 षटकांची मॅच असेल आणि या 3 षटकांमध्ये जर विचार केला गेला तर 40 धावांचं टार्गेट हे परिपक्व असेल. सरासरीचा जर विचार केला तर जवळजवळ 14ची सरासरी ही आपल्याला इथून पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 35 धावांची गरज असेल. येस, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस ओळखता आलं नाही. चेंडू नक्कीच हा प्रकार होता. डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये थोडीशी फंबलिंग झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्याच्याच चुकीचा फायदा उचलताना मात्र जिथे धाव 1 होती तिथे मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्या. बघा, या प्रकारची चुकी तुम्हाला मात्र रोखावी लागेल. कारण की अनेकदा क्रिकेटमध्ये बघतोय ना की समोरचा संघ जेव्हा जेव्हा चुकी करेल तेव्हा तेव्हा फायदा उचलला जातोय. आणि इथून मी म्हणेन की क्रिकेटमध्ये 1-1 धावा ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि या 40 धावा जर तुम्हाला रोखायच्या असतील तर या चुका मात्र तुम्हाला कुठेतरी थांबाव्या लागतील. तिथे मात्र फायदा उचलला गेला आणि धावसंख्या फळकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा फटका. तोच खेळाडू इथे मैदानामध्ये आता कुठच्याही प्रकारची चुकी होत नाहीये. अगदी चांगल्या पद्धतीची फेकी. बॅकअप देखील खूप चांगला होता पण त्याच्यापेक्षा चाणाक्षरुती ही आपल्याला फलंदाजांची पाहायला मिळाली. एका चुकीचा फायदा मात्र उचलतात आणि लगेच 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या त्याच्या जोरावरती जाऊन पोचली गेली आहे. ती म्हणजे 9 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. 13.10 ते 20ची सरासरीने मात्र धावसंख्या जोडायच्या होत्या आणि त्या जोडताना मात्र 9 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्यात. म्हणजे उर्वरित येणारे 12 चेंडू आणि आता मात्र इथून धावांची गरज बाकी राहिली असेल. ती म्हणजेच 31. सरासरीचा अगदी जर विचार केला तर 15.50ची सरासरी इथून जोडावी लागेल. बघा, म्हटलं होतं ना की ज्यावेळेस चेसडाऊनला तुम्ही जाता प्रत्येक षटकामागे एक कॅल्क्युलेशन, एक रणनीती खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि त्या रणनीतीवरती इथे मात्र मी म्हणेन की टीम पिलनचे संघ या षटकामध्ये एक पाऊल की काही होईना आपण पुढे पाहायला मिळतात. कारण की जरी विकेट आला नसेल तरी पण ज्या प्रकारची धावसंख्या थांबवायची होती ती पाहायला मिळालेली नाही आहे. कुठच्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिलेला नाही आहे. कुठच्याही प्रकारचे हात खोलून दिलेले नाही आहे आणि त्याच्या जोरावरती आता सरासरी जाऊन पोचली गेली आहे. ती म्हणजे 15.50. जवळजवळ 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडू आणि धावांची गरज 31 आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज दीपक सज्ज होतोय. पहिला चेंडू दीपक याचा.
यावेळेस नक्कीच जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन पासून शॉर्ट मिडॉन पर्यंत हा लांबचा पल्ला गाठत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत एक धाव ही मात्र कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल धावेच्या जोराने धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठ्या फटक्यांचा विचार करावाच लागेल कारण की ज्या वेळेस हे 1 ते 2 मोठे फटके येतील तेव्हा मात्र समीकरण हे सोपं होत जाईल. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये अमोल क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फेकीपर्यंत एक सिंगल धाव मात्र कट केली जाते अंकित केली जाते आणि त्या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. जेव्हा जेव्हा या अशा प्रकारच्या सिंगल धावा येतील त्याचा फायदा नक्कीच होईल तो म्हणजेच PNJ संघाला कारण की अगदी जर विचार केला गेला तर प्रत्येक सिंगल धावाने तेवढाच नुकसान नाही होणार आहे PNJला मोठे फटके आले तर नुकसान होणार आणि इथे मात्र स्विचिटची तयारी प्रॉपर टायमिंग सरळ फेकून दिला चेंडू निघून गेलाय षटकाराकरिता सीमारेष बाहेर. तर बघा 10 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण होतं आणि या षटकाराच्या जोरावरती आता मात्र ते थोडंसं बदलताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज बाकी असेल. यास ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खूप लवकर ओळखलं पिक केलं लवकर चेंडूला आणि सरळ फेकून दिला होता तो म्हणजेच सीमारेष बाहेर आणि त्या षटकाराच्या जोरावरती आगाज केला जातोय की हम ना कभी रुकेंगे हम ना कभी झुकेंगे हम लढते रहेंगे और लढेंगे आणि तो लढा आता मात्र मैदानामध्ये दिला जातोय पूर्णपणे पुंडा संघाकडनं. चौथा चेंडूचा खेळ पुन्हा एकदा सज्ज होते. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. असं अगदी जे पॉईंटचं क्षेत्र होतं ते आता मात्र तिथे खेळाडू तैनात केला गेलाय. पुढचा चेंडू फुलटॉस इथे फेकून देण्याचा प्रयत्न होता मी स्लॅम स्ट्रोक नक्कीच आणि झेल कल्ले केली जाते. विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना पुंडा संघाला. तर नक्कीच आता मात्र नवीन मैदानामध्ये खऱ्या अर्थानं मी म्हणेन की मैदानामध्ये या सिच्युएशनमध्ये योगेश याला येणं गरजेचं होतं आणि आता मात्र मैदानामध्ये आलाय. असं अगदी जर बघितलं गेलं तर पुंडा संघाची रिडकी अड्डी असंच म्हणावं लागेल कारण की याच्यामध्ये क्षमता आहे इथून मॅचला टर्न देण्याची पण तो इथून आता काय करेल हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की या आधी तुम्ही काय केलंय हे विसरून आता तुम्ही काय करू शकता याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. पुढचा चेंडू हो काय देखना स्ट्रोक सरळ फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सलामी देणारा षटकार. खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करेन प्लीज टीम पुंडास प्लेयरांना खुर्च्या दिलेल्या आहेत बसण्यासाठी सो प्लीज तिथे जाऊन असं नसतं व्हायचंय विनंती करतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 17 धावा. प्रिपरेशन योगेशवरती केलं होतं पण इथे मयूर आगाज करतोय नक्कीच या चेंडूवरती षटकार ठोकून. पुढचा चेंडू शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि या चेंडूवरती खूप काही निर्भर असेल. हा चेंडू इथे पलटवार तू शेर तो मैं सव्वा शेर यशच्या उद्ध्वस्त फलंदाज मयूर होते बाद. दिजे तर खऱ्या अर्थाने वेळेवरती विकेट मिळवली नक्कीच 2 मोठे फटके खाल्ले होते सो हां प्लीज घाई करा. टीम क्षेत्ररक्षण करणारे टीम PNJ संघ विनंती करतोय शेवटचे 6 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल थोडीशी घाई करा प्लीज कारण की अजून देखील आपल्याला खूप सारा मॅचेस खेळवायच्या आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपण लेट आहोत थोडेसे
सो वेळेचं थोडं भान राखा, कारण की सूर्यदेवता हे मात्र अस्ताला चाललेत आणि एकमेव या विश्वातील जी आहे ते मात्र सूर्यदेवतांना आपण थांबवू शकत नाही. स्ट्रायकर एंडला योगेश, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज पाहायला मिळतील. नक्कीच दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर फ्रेश आहेत. दोन्ही फलंदाज मात्र या मैदानावरती सेट नसतील. त्याचा फायदा उचलेल का? पहिला चेंडू बॅटची एज नक्कीच घेतली होती, पण टप्पा पडून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडू नक्कीच जातोय. आणि या निर्धावच्या चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडू समीकरण आता मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. 5 चेंडू 17 धावा. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा ट्रॅकर चेंडू इथे देखील हवेत मिसफील्ड झालीये. चेंडू सरळ निघून जातोय थर्डमॅनच्या क्षेत्राकडनं. अगदी एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फेकी पर्यंत 2 धावा या सुखरूप पद्धतीने मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आणि याच 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र पाहायला मिळते ते 25 या आकड्यावरती. म्हणजे 4 चेंडू आणि 15 धावेची गरज. येणारे 2 चेंडू हे खूप जास्त निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी, कारण की या 2 चेंडूवरती 1 ते 2 मोठे फटके बसले तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. आणि हे 2 चेंडू जर निर्धावच्या स्वरूपामध्ये किंवा एक डबल सिंगलच्या स्वरूपामध्ये हाताळली गेली तर मी म्हणेन की इथून थोडीशी कठीण मॅच होईल टीम पुंडा संघासाठी. या 2 चेंडूवरती तडजोड करावीच लागेल. हा चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर, पंच वळतील आणि दर्शवतात की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. अगदी जाऊन पोचली गेली ती म्हणजे 26 या आकड्यावरती. समीकरण बदलताना पाहायला मिळते 4 चेंडू आणि 14 धावा. क्या कुछ हो रहा है इस मैच में. हा ट्रॅकर चेंडू स्लोवर होता, गती परिवर्तन आणि त्याचा फायदा नक्कीच उचलला गेलाय. योगेशच्या विरोधामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळत असाल तर मी म्हणेन की एक चांगली गोलंदाजीचा मुजाहिरा, कारण की हा फलंदाज याच मैदानावरती त्याने देखील मागच्याच 2 आठवड्यापूर्वी अर्धशतक झळकावलं होतं. आक्रमकता धारण करणारा हा फलंदाज आणि त्याला मात्र इथे एका जाग्यावरती उभं केलंय. 3 चेंडू 14 धाब्यांची गरज असेल. निर्णायक चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने कट केलाय, पण चुकी झाली आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. मैच अभी भी बाकी है. 2 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की जरूरत. जे 2 चेंडू 10 धावा, 10 धावा 2 चेंडू. एका बाजूला टीम पुंडासर, एका बाजूला टीम पीएनजे. कोण जाणार इथून पुढे? निर्णायक चेंडू घेऊन गोलंदाज चेतन सज्ज होत आहे. आणि फलंदाजीवरती जर विचार केला तर योगेश. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, पंच वळतील आणि दर्शवतायत की वाईड अतिरिक्त धाव मिळेल. यास भागेश जर विचार केला ना तर इथून रणनीती साफ आहे फलंदाजाची. त्याच्या बॅटच्या रेडिएशनपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि तिथे मात्र मी म्हणेन की थोडेसे आत्तापर्यंत काय कामयाब ठरलेत, पण इथून येणाऱ्या चेंडूवरती योगेश काय करेल? शफल करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ लेंथ अगदी आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. मग या प्रकारचे व्हेरिएशन खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये पाहिजेत. आणि आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 9 धावा. भागेश, याच मैदानातली गोड आठवण. 1 चेंडू आणि 9 धावा या मैदानामध्ये जोडल्या गेल्यात. पण त्यावेळेस चुकी झाली होती टीम पहारे संघाकडनं, पण इथे मात्र चुकी करेल का टीम पीएनजे? गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. आडव्या पट्ट्याचा फटका. नक्कीच फाईनच्या क्षेत्रामध्ये मॅक्स खेळाडू तिथे तैनात असेल. कुठच्याही प्रकारची धाव नाही आणि इथे मात्र विजयाचा शिक्का मारून टीम श्रावणी 11 पीएनचे संघ जाऊन पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये. हार्डलक टीम पुंडास इथपर्यंत पोहोचलात. एक चांगला खेळ दाखवला. मी नक्कीच म्हणेन की आजची हार मित्रांनो हा तुमचा उद्याचा विजय असतो, कारण की तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं, फिर गिरेंगे और फिर उठेंगे और कहेंगे हम लढेंगे. टीम पीएनचे संघ रितेश प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.
थँक्यू दी जे मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर ज्याने खऱ्या अर्थाने या मॅचचा पारडा पूर्णपणे फिरून टाकला. वैयक्तिक 24 धावांची खेळी नाव आहे टीम पीएनजे संघाचा A1 प्रतीक.